आज जवळजवळ 25 वर्ष झालं हे कार्य मला करावं लागत आहे। तेव्हा माझा मित्र मदन माझ्याकडे पाहत म्हणाला, होय रे पिंटू, 25 वर्षांपूर्वीपासून हे सगळं काही करतोयस तू। त्याच वेळेला सौरभ आमच्या दोघांकडे पाहत म्हणाला, काय काम करतो रे हा? रात्रीच्या वेळी या ठिकाणी येतो, कसला तरी ताट घेतो आणि या बाबळीच्या झुडपात जातो आणि तिथे काहीतरी अर्पण करून येतो आणि लोकांना सांगतो इथं बाळंतिणीची विहीर आहे म्हणून। तेव्हा मदन म्हणाला, चेष्टा करू नको, त्याच्या तोंडूनच ही कहाणी ऐक। 26 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। मी साधारण 7वी मध्ये असेल। त्यावेळेला मामाच्या गावाकडे गेलो होतो। मामाच्या घराच्या समोरच्या बाजूला मुख्य रस्ता होता आणि त्याच्या पलीकडे कंपाऊंड होतं आणि तेथून आतमध्ये जाण्यासाठी एक कंपाऊंड फोडून तयार करण्यात आलेली गोल वाट होती। ती वाट बागेमध्ये जात होती। करंजाचं उद्यान म्हणून ते प्रसिद्ध होतं, जिथे करंजाची भरपूर झाडं होती। अगदी 1,500-2 हजार झाड ते त्या ठिकाणी लावलेले असावेत। त्या उद्यानामध्ये खेळण्यासाठी बरंच काही साहित्य होतं। मी, माझा मित्र अनिल, आम्ही त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे निघालेलो होतो। 4-5 सवाष्ण बायका बागेतल्या झोक्याच्या मागच्या बाजूला असलेल्या काजळीच्या झाडांमधून पलीकडे जाण्यासाठी वाट शोधत होतो। माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे पिंट्या, ये ना इकडे ये, जरा थोडी वाट करून दे रे इथं। तेव्हा मी त्या ठिकाणी गेलो। मी म्हणालो, कसली वाट करायची आहे? तेव्हा काजळीच्या दाट झाडाच्या झुडपाच्या मधून पलीकडे जाण्यासाठी त्यांना वाट करून हवी होती। मी माझ्या हाताने काही फांद्या तोडून पलीकडे जाण्यासाठी जवळजवळ 3 फूट रुंद असणारी वाट केली। बायकांच्या हातामध्ये पोतीचं साहित्य आणि बरंच काही होतं। मी ते साहित्य पाहिलं। एखादी पूजा करायला एखादी बाई जात असावी अशा पद्धतीचं ते सर्व साहित्य होतं। त्यात आंबा सुद्धा होता। मी शेलार वहिनीकडे पाहत म्हणालो, काकू काकू, मला आंबा मिळेल का? तेव्हा शेलार काकू माझ्याकडे पाहत म्हणाल्या, आता नाही, परत आल्यानंतर देते। मी, माझा मित्र अनिल, आम्ही दोघेजण बागेतल्या उंच असणाऱ्या लोखंडी बनवण्यात आलेल्या जिराफाच्या वरच्या बाजूला जाऊन बसलो। तिथून आजूबाजूचे सर्व दृश्य दिसत होतं। उंच बसल्यामुळे त्या बायका नेमकं काय करत आहेत, कुठे गेल्या आहेत ते आम्हाला स्पष्ट दिसू लागलं। 5 बायकांनी आपल्या हातातील सर्व साहित्य तिथे ठेवलं आणि ताटामधील एका छोट्या डब्यामध्ये ठेवलेलं काहीतरी चित्रविचित्र वस्तू बाहेर काढून तिथं त्यांनी तळहातावर धरल्या। काजळीच्या त्या कंपाऊंडच्या वाटेतून आत गेलेल्या बायका बागेतल्या एका कोपऱ्यामध्ये असं काय करत असाव्यात असा प्रश्न माझ्या मनात आला। अनिल माझ्याकडे पाहत म्हणाला, काहीतरी भयानक प्रकार वाटतो बघा। मी म्हणालो, भयानक प्रकार म्हणजे? अरे बघ ना, या बागेत कोणच येत नाही। लोक म्हणतात इथं एक पूर्वी विहीर होती आणि त्यामध्ये बाळंतीण बाई सोडली होती। मग काय, त्या बाळंतीण बाईच्या विहिरीच्या ठिकाणी जो कोणी येऊन पूजा अर्चा करतो त्या व्यक्तीला, त्याच्या बाळाला दीर्घायुष्य प्राप्त होतं, लागीर होत नाही, शिवाय कोणत्याही प्रकारची बाधा सुद्धा होत नाही। बायका तेथे येतात, त्या वाडग्यामध्ये गोप घेऊन येतात आणि गोप तेथे मंत्रून तिथं ठेवतात। मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, अरे इथं कुठलीच विहीर दिसत नाही, तू कसं काय म्हणत आहेस? तेव्हा अनिल म्हणाला, त्या बायका गोल उभारलेल्या आहेत, त्याच्या मध्यभागी जो गोलाकार आहे तीच विहीर आहे। त्यावेळेला मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, मूर्ख आहेस का तू? विहीर म्हणजे काय खोदलेली खोलवर असणारी जागा, ज्याच्या तळाला पाणी असतं किंवा वर पाणी असतं, कडेने उंच वाटा असतो। तेव्हा अनिल म्हणाला, अरे ही बाळंतिणीची विहीर आहे, तुला माहीत आहे का? बाळंतिणीची विहीर म्हणजे काय? तिचं अस्तित्व ज्यामध्ये कायमस्वरूपी दडलेलं आहे, अशी विहीर म्हणजे बाळंतिणीची विहीर। त्यावेळेला मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, तुला एवढी कशी काय माहिती? तेव्हा अनिल म्हणाला, आमच्याच घराण्यातील एक स्त्री होती, ज्या स्त्रीला या ठिकाणी बाळंतीण झाल्यानंतर विहिरीला पाणी लागावा म्हणून कोरड्या विहिरीत सोडण्यात आलं होतं आणि तिला बंदिस्त करण्यात आलं होतं। कोनाड्यामध्ये ती बसली आणि पाणी वाहू लागलं, विहिरीला झरे फुटले आणि ती विहीर तुडुंब भरली। त्यावेळेला मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, मग ती तुडुंब भरलेली विहीर आता का दिसत नाही? तेव्हा अनिल म्हणाला, आता कशी दिसणार? त्या विहिरीचे जे नियम होते, जे काही पाळायचे सोपस्कार होते, ते कोणी पाळलेच नाहीत।
त्यामुळे ती विहीर आता जलहीन झालेली आहे, तिला पाणीच नाही राहिलं. तेव्हा मी म्हणालो, म्हणजे नियम वगैरे कशाबद्दल बोलत आहेस? त्यावेळेला त्यांना सांगितलं की दरवर्षी या ठिकाणी विधवा नवमी असते, त्यावेळेला येऊन सवाष्ण स्त्री गेली आहे म्हणून तिथे एका सवाष्ण बाईने पूजा करायची असते. त्या ठिकाणी नारळ आणि ओटीचे साहित्य अर्पण करायचं असतं. तेव्हा मी म्हणालो, मग या सगळ्या बायका त्यासाठीच आलेल्या आहेत? त्यावेळेला अनिल म्हणाला, होय, कदाचित त्यामुळेच आलेले आहेत. मी अनिलकडे पाहत म्हणालो, तुझ्या घराण्यातील स्त्री होती म्हणजे कोण होती? तेव्हा अनिल म्हणाला, माझी चुलत आजी असावी असं मला वाटतं. खूप वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे, त्यामुळे जास्त डिटेल माहीत नाही. पण माझ्या घरातील बऱ्याच व्यक्ती या ठिकाणी येण्याअगोदर विचार करतात. शक्यतो मला या भागात पाठवतच नाहीत. तू त्या ठिकाणी त्या काजळीच्या झुडपातून त्यांना वाट करून दिलीस, पण मी त्या ठिकाणी आलो का? अजिबात नाही. कारण ते जे ठिकाण आहे ते माझ्या पूर्वजांचं आहे. त्यांना जर त्यांच्या रक्तातील व्यक्ती गाठ पडली तर ते तिला सोडत नाहीत, परत घरी येण्याचा प्रयत्न करतात. मग मी म्हणालो, म्हणजे त्यांची इच्छा अजून पूर्ण झाली नाही तर? तुला माहीत आहे का, ज्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नाही तेच लोक असे भटकत राहतात. जोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्यांना मुक्ती मिळत नाही. देवाच्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने अशा लोकांना पिशाच्य योनी प्राप्त होते. मी वाचलं आहे. तेव्हा अनिल माझ्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझी जी चुलत आजी आहे ती पिशाच्य आहे? तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, मी तर पुस्तकात असंच वाचलं आहे. तेव्हा वरून आम्ही जे काही पाहत होतो ते सगळं काही संपत आलेलं होतं. बायकांनी भर दुपारी 12च्या वेळेला त्या ठिकाणी पूजा केली होती आणि तिथून त्या परत निघालेल्या होत्या. काजळीच्या झुडपातून वाट काढून त्यांनी परत येण्याचा मार्ग स्वीकारला होता. आपल्या डब्यातील गोफ आपल्या सोबत घेऊन त्या घराकडे निघालेल्या होत्या. अनिल माझ्याकडे पाहत म्हणाला, आता आपल्याला इथून जायला हवं. दुपारी भर 12चा प्रहर सैतानाच्या जागृतीचा प्रहर असतो. लोक म्हणतात की वाईट शक्ती याच वेळेला लोकांना ग्रासतात, पण त्यांचा आत्मा रात्रीतून दिसतो. मी त्यावेळेला म्हणालो, म्हणजे तुला काय म्हणायचंय की भर दुपारी 12 ते 3 वेळामध्ये आपण जर तिथे गेलो तर आपल्याला सैतानी शक्ती त्रास देते? तेव्हा अनिल म्हणाला, होय, मला माहिती आहे. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आमच्या घराण्यातीलच व्यक्तींना हा त्रास का होतो? कारण नियमाने जे काही बाळंतिणीच्या विहिरीचे नियम होते त्यांच्या घरातील स्त्रियांनी पाळायचे होते. माझ्या चुलत काकूची गोष्ट सांगतो. 1.5 वर्षांपूर्वी तिला या ठिकाणी आवर्जून नैवेद्य देण्यासाठी पाठवण्यात आलं होतं, परंतु तिने ते काम व्यवस्थित पूर्ण केलं नाही. आणि काय सांगतो तुला की त्या ठिकाणी गेली, तिने काही नैवेद्य दाखवला नाही. काय झालं नेमकं माहीत नाही, पण रात्रीतून तिच्या अंगामध्ये संचार झाला. मी मालती म्हणून सारखा आवाज येत होता. तेव्हा मी म्हणालो, मालती म्हणजे? अरे, जी बाळंतीण स्त्री त्या ठिकाणी त्या विहिरीच्या पाण्यामध्ये सोडण्यात आली होती ती म्हणजे मालती होती, माझी चुलत आजी. तीच तर माझ्या चुलत काकूला लागलेली होती. मग पुढे काय झालं? पुढे काय, बरोबर बाहेरच्या ओट्यावरती ठेवून रात्रीतून बसली माझी चुलत काकू. घरामध्ये चित्रविचित्र बडबड करत होती. काका म्हणत होते, काय झालं तुला, काय झालं? तेव्हा ती म्हणायची, कोण आहेस तू, असं म्हणून बडबड करायची. बाजूला हो तू, कोण आहेस तू, असं म्हणून बडबड करायची. माझी आई त्यावेळेला मदतीला गेली होती. मी सुद्धा त्यावेळेला गेलो होतो. तेव्हा ओट्यावर मालती बसली आहे. तिला जेव घाला, मालतीला भूक लागली आहे, तिला जेव घाला, बाळ उपाशी आहे, त्याला दूध द्या, असं म्हणून ती सारखं ओरडत होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जे काही घडलं आहे ते आत्म्याच्या लागीरमुळे झालं आहे आणि तो दुसरा तिसरा कोणाचा अपमान नसून बाळंतीण बाईचा आत्मा होता. लोक म्हणतात की एकदा बाळंतिणीने झपाटलं तर ती सहसा लगेच जात नाही. मग तुझ्या त्या काकूला तिने सोडलं नाही का? तेव्हा अनिल म्हणाला, कुठलं सोडते, शेवटी तिचा जीव गेला. तुला माहीत नाही, आम्ही तिचा त्रास भयंकर पद्धतीने पाहिला आहे. त्यावेळेला मी म्हणालो, म्हणजे तिचा जीव असोपर्यंत मी काहीच उपाय केला नाही. तेव्हा अनिल म्हणाला, अरे, एक उपाय सांगू का? ज्या वेळेला ती बाहेर बघून म्हणायची की
कट्ट्यावर मालती आली आहे, तिला जीव घाला, तिच्या लहान बाळाला दूध द्या. तर लोकांनी त्या ठिकाणी ताट ठेवलं, दुधाचा तांब्या ठेवला, सगळं काही मोकळं होत होतं. पण दिसत मात्र काही नव्हतं. तिची भूक एवढी होती की 10 वर्ष झाले तिने काहीच घेतलं नाही. 10 वर्ष झालं नियम मोडला आहे असं म्हणून ती बडबड करत होती. माझी काकू बिचारी सारखं ओरडून ओरडून सांगायची, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, तिला ते द्या, त्याशिवाय ती जाणार नाही, ती मागे लागून आली आहे. तेव्हा मी म्हणालो, अरे तुमच्याच रक्तातील ती बाई, ती तुमच्याच रक्तातल्या तुझ्या काकूला जीवानिशी का बरं मारेल? तेव्हा अनिल म्हणाला, आम्हाला सुद्धा तसंच वाटलं होतं, पण बाळंतीणबाई एकदा मागे लागली ना, जीव घेतल्याशिवाय शांत होत नाही बघ. ते रक्तातील असो किंवा रक्तातील नसो, तिला जी गोष्ट हवी आहे ती प्राप्त करून घेते. म्हणून तर सहसा बाळंतीणबाईच्या मृत्यूनंतर तिची राख, तिची हाडं आणि तिचे जे काही साहित्य आहे ते खूप व्यवस्थित रीतीने जतन करून ठेवतात. त्यावेळेला मी म्हणालो, मग पुढे काय झालं? तेव्हा अनिल म्हणाला, माझी काकू पण त्यातच गेली, ती सुद्धा बाळंतीणच होती ना, 1.25 महिना सुद्धा झाला नव्हता आणि तिचा मृत्यू झाला. मी त्यावेळेला म्हणालो, म्हणजे एका बाळंतीण गेलेल्या बाईने दुसऱ्या बाळंतीणीला घेरलं म्हणायचं? होय, तसंच काहीतरी झालं होतं. म्हणून तर म्हणतात, शक्यतो अशा ठिकाणी जिथे त्यांचा मृत्यू झाला आहे त्या जागी बाळंतीण स्त्रीने जाऊ नये. माझ्या काकूचं हेच चुकलं होतं. मी त्यावेळेला म्हणालो, तुम्ही कोणता नियम मोडला? तेव्हा अनिल म्हणाला, माझी आई म्हणायची, ओटी भरण्याचा कार्यक्रम करायचा असतो, ओटी भरली नाही, जेवण दिलं नाही, दुधाचा तांब्या ठेवला नाही, हे सर्व नियम तसेच राहिले. एवढंच नव्हे तर साडीसुद्धा अर्पण करायची असते, पण साडीसुद्धा दिली नाही. सारखं सारखं माझी काकू मरताना हेच म्हणत होती आणि अखेर तिने जीव सोडला. तो जीवसुद्धा मध्यरात्रीनंतर त्या विहिरीच्या भागामध्ये जाऊन सोडला. लोक म्हणतात त्या बाळंतिणीच्या विहिरीने तुझ्या काकूला गिळून टाकलं. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर मी जरा आश्चर्यचकित झालो. अनिलच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे, त्याच्या घराण्यातील व्यक्तीच्या बाबतीत असं काही घडलेलं आहे. ते ऐकल्यानंतर मला जरा विचित्र वाटू लागलं. मी अनिलला म्हणालो, आपण इथून जायला हवं. मी अनिलसोबत येथून परत निघालो. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं, माझ्या हातातील जे घड्याळ होतं, जे माझ्या वडिलांनी दिलं होतं, ते तर मनगटात दिसत नव्हतं. तेव्हा अनिल म्हणाला, काय झालं, तुझं घड्याळ कुठे आहे? तेव्हा मी म्हणालो, अरे माझं घड्याळ कुठेतरी पडलं बहुतेक. तेव्हा अनिल म्हणाला, मगाशी तू त्या काजळीच्या झुडपातून वाट करून द्यायला गेला होतास ना, तिथेच कदाचित पडलेलं असावं. तेव्हा मी म्हणालो, तू थांब इथंच, मी जाऊन येतो. मी त्या ठिकाणी त्या काजळीच्या झुडपाकडे जाण्यासाठी निघालो. थोडं अंतर पार करून गेलो. थोडं अंतर पार करून गेल्यानंतर काजळीच्या झुडपाकडे पाहिलं तर पलीकडच्या बाजूला जिथे विहिरीचा भाग सुरू होतो तिथेच खाली माझं घड्याळ पडलेलं होतं. ते चमचम चमकत होतं. तीव्र उन्हाचा तडाखा होता. मी पलीकडे जाणार इतक्यात माझा शर्ट काजळीच्या कातड्यामध्ये अडकला आणि मी पुढे जाऊ शकलो नाही. तेवढ्यात मी अनिलला हाक मारली. अनिल म्हणाला, अनिल, अनिल, अरे माझा शर्ट अडकला आहे, इथल्या कातड्यामध्ये अडकलेला आहे, जरा मला मदत करतोस का? तेव्हा मला तिथे अडकलेला पाहून अनिल त्या ठिकाणी आला. अनिल आला आणि त्याने पलीकडे जाऊन त्या काजळीच्या झुडपातून वाट काढत माझं घड्याळ आणलं आणि माझ्या हातात देत मला म्हणाला, थोडासा खाली वाक, तुझा शर्ट मी बाहेर काढतो. मी थोडासा खाली वाकलो. अगदी एकदम खाली गर्द काजळीच्या झुडपातून पलीकडे माझं लक्ष गेलं. तेव्हा मला हिरवागार पदर असलेली साडी दिसली. त्या साडीवरती डिझाईन होती आणि त्या ठिकाणी बांगड्या सुद्धा दिसल्या. मी घाबरलो. मी अनिलला म्हणालो, मला मागे सरकू दे, तू काटाडे वरती धरून ठेव. अनिलने काटाडे वरती धरून ठेवले. मी मागे सरकलो आणि तेथून बाहेर आलो. अनिलकडे पाहत म्हणालो, अनिल, इथून निघायला हवं. तेव्हा अनिल म्हणाला, काय झालं रे? तेव्हा मी त्याला सांगितलं की मी खाली वाकल्यानंतर पाहिलं तर बरोबर विहिरीचा कठडा जिथून सुरू होतो त्या भागामध्ये मला हिरव्या रंगाचा पदर आणि बांगड्या दिसल्या. तेव्हा अनिल म्हणाला, बापरे, मी तर त्या ठिकाणीच गेलो होतो. मला समजेना आता पुढे काय होणार.
तेव्हा अनिल माझ्याकडे पाहत म्हणाला, उगाचच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मला वाटतं कदाचित त्या बायकांनी तो हिरवागार साडीचा पदर त्या ठिकाणी ठेवलेला असावा आणि बाकीच्या बांगड्या ठेवलेल्या असाव्यात. त्यावेळेला मी म्हणालो, कदाचित जर त्यांनी ठेवला असेल तर ते खूप छान झालं, जर त्यांनी ठेवलं नसेल तर मग खूप अवघड गोष्ट आहे. तेव्हा आम्ही दोघेही त्या ठिकाणाहून घराकडे परत गेलो. संध्याकाळची वेळ होऊन गेली होती. आई चुलीवरती भाकरी टाकत होती. मी जेवण करण्यासाठी ताट घेऊन बसलेलो होतो. तेवढ्यात मदन माझ्या घराकडे धावत आला. मला म्हणाला, तुला अनिलच्या घरच्यांनी बोलावलेलं आहे, लवकर चल. तेव्हा माझी आई म्हणाली, कशाला बोलावलं आहे रे त्याला? तेव्हा मदन म्हणाला, ते काही माहिती नाही. अनिलला खूप ताप आला आहे, तापाने फणफण करत आहे आणि तो काहीतरी चित्रविचित्र बडबड करत आहे. माझी आई माझ्याकडे पाहत म्हणाली, जेवण केल्याशिवाय जायचं नाही बरं का पिंट्या, तुला आवर्जून सांगते, जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत ताटावरून उठायचं नाही. तेव्हा मदन म्हणाला, अहो त्याला लवकर बोलावलं आहे काकू. तेव्हा माझी आई म्हणाली, अरे एवढं काय महत्त्वाचं काम आहे, जेवत्या ताटावरून बोलावलेस म्हणे. तेव्हा मी आईला म्हणालो, ती भाकर ताटामध्ये वाढ, मी कुस्करून काला करून खातो. तेव्हा आईने मला भाकर वाढली. मी कुस्करा केला, त्यावरती आमटी टाकली आणि पोटभर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर लगेचच तेथून मी मदनसोबत अनिलच्या घराकडे निघालो. अनिलच्या घराच्या बाहेर एक पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाच्या खालच्या बाजूला मला अगदी सेम तसंच हिरवागार साडीचा पदर दिसला आणि त्या ठिकाणी बांगड्या सुद्धा दिसल्या. मी मदनला म्हटलं, अरे बघ ना, त्या ठिकाणी सुद्धा हिरवागार पदर आणि बांगड्या दिसत आहेत. मदन म्हणाला, ते राहू दे, त्या अनिलला काय झालंय बघ ना. मी अनिलच्या घराकडे जवळजवळ येऊन पोहोचलो होतो. अनिलला एका बाजेवरती बांधण्यात आलं होतं. अनिल एका बाईच्या आवाजात मोठ्याने ओरडत होता, माझा घास दे, माझा घास दे, मी मालती, मी मालती. मला अजूनपर्यंत कोणत्याही घराण्यातल्या सवाष्ण स्त्रीने घास आणून दिला नाही. ना माझी ओटी भरली आहे, ना मला साडी चोळी बांगडीचा नैवेद्य दाखवलेला आहे. मला भूक लागली आहे, मला माझा घास दे, मला माझा घास दे. हे सगळं काही ऐकल्यानंतर मी हादरलो. अनिलच्या आईकडे पाहत म्हणालो, हा काय प्रकार आहे काकू? तेव्हा अनिलची आई म्हणाली, नालायकांनो, दुपारी कुठे गेला होता तुम्ही? तेव्हा मी त्याच्या आईला सांगितलं, आम्ही बागेमध्ये गेलो होतो. बागेमध्ये ज्या ठिकाणी विहीर आहे त्याच्या बाजूला ज्या ठिकाणी जिराफ आहे, जे लाकडापासून आणि लोखंडापासून बनवलं आहे, त्याच्यावरती बसून काही बायका पूजा करत होत्या, ते पाहत होतो. तेव्हा त्याची आई म्हणाली, इथे तर मोठा घोळ झाला ना, माझा मुलगा त्या ठिकाणी गेला होता का? तेव्हा आम्ही म्हटलं, होय, माझ्या घाटातील घड्याळ त्या ठिकाणी पडलं होतं. मी बाबळीच्या काट्यामध्ये, त्या काजळीच्या काट्यामध्ये अडकून बसलो होतो. त्यावेळेला यानेच मला बाहेर काढलं आणि तेथून घड्याळ घेऊन आला. तेव्हा त्याची आई म्हणाली, त्या ठिकाणी दुसरं काही वेगळं पाहिलंस का? तेव्हा मी म्हणालो, होय, त्या ठिकाणी हिरवागार साडीचा पदर आणि त्यावरती बांगड्या मला दिसत होत्या. मी अनिलला सांगितलं सुद्धा. अनिलनं मला तुमच्या घराण्यातील घडलेली घटना सगळी काही सांगितले, पण मला काय माहिती की रात्री त्याच्या बाबतीत असं काही घडेल म्हणून. तेव्हा त्याची आई म्हणाली, हा श्राप आहे आमच्या घराण्याला. रक्तातील जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी जाईल त्याला त्या बाईने घेरलंच म्हणून समज. अरे एक तरणी जवान जाऊ या ठिकाणी मृत्युमुखी पडली आहे. तेव्हा मी म्हणालो, होय, अनिलनं सांगितलं त्याची चुलत काकू याच ठिकाणी जीवानीशी गेली म्हणून, परंतु तुम्ही काही उपाय केला नाही का? तेव्हा त्याची आई माझ्याकडे रागाने पाहत म्हणाली, माझ्या लेकराला कशाला तिकडे पाठवायचं? तेव्हा मी म्हणालो, अहो तो मला वाचवायला आला होता, मला काय माहिती त्याच्या बाबतीत सुद्धा असं घडेल म्हणून. तेव्हा त्याच्या आईचा रागाचा पारा चढलेला होता. घरातील बाकीची मंडळी चिडलेली होती. मी कसंबसा हात जोडत म्हणालो, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मला काही माहिती नव्हतं की ते ठिकाण एवढं घातक असेल. ते ठिकाण किती घातक आहे ते सगळं काही मला अनिलने सांगितलं, परंतु त्या ठिकाणी विहीर तर दिसतच नाही. तेव्हा अनिलची आई म्हणाली, अरे नालायका, विहीर मध्यरात्री दिसते, दिवसाची विहीर दिसतच नाही. त्यामुळे तर लोक त्याला बाळंतिणीची विहीर म्हणतात. एका लहान बाळाला अंगाई गीत म्हणून झोपवत असते,
ती बाई आमची चुलत सासूच आहे. ती कितीतरी वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे. ती काही केल्या आमच्या कोणाचा पाठलाग सोडत नाही. तेव्हा मी म्हणालो, अहो काकू, अनिलने सांगितले होते मला की कोणता तरी नियम करायचा राहिलेला आहे, त्यामुळे हे सगळं घडतं. मग तुम्ही तो नियम का करत नाही? तेव्हा अनिलची आई माझ्याकडे पाहत म्हणाली, आता तू सांगणार का आम्हाला काय नियम करायचे आणि कसे करायचे? माझ्या लेकराचा जीव धोक्यामध्ये आहे. तुला विचारायचं होतं, वेळ कितीची होती आणि किती वाजता तुम्ही तिथे गेला होता आणि माझा मुलगा त्या ठिकाणी गेला का म्हणून, आणि तो बाकीचेच नियम मला सांगत आहेस. तेव्हा मी अनिलच्या आईकडे पाहत म्हणालो, काकू मला माफ करा, पण जर कोणाच्या घराण्यात असं काही घडलं असेल तर त्या पूर्वजाची इच्छा जर अपूर्ण असेल तर ती पूर्ण करायला हवी. जर ती पूर्ण नाही केली तर पुढच्या पिढ्यांना भरपूर त्रास होतो. हा त्यातीलच एक भाग असावा असं मला वाटतं. तेव्हा अनिलची आई माझ्याकडे पाहत म्हणाली, तुला बरेचसे नियम माहिती आहेत, एवढा बडबड करतोस. एकतर तुझ्यामुळे माझं लेकरू त्या ठिकाणी अडकलं आणि आता वरती उपाय सांगत आहेस मला. तेव्हा मी म्हणालो, काकू मी तुम्हाला उपाय नाही सांगत, माझ्या मित्राला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर या उपर माझं बोलणं पटत नसेल तर मी काय करणार? मी सांगतो. अनिल म्हणत होता की तुमच्या घराण्यातल्या व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यानंतर काही वेगळं घडतं. तुम्ही मला सांगा, मी अनिलसाठी त्या ठिकाणी जाईन. एवढेच काय, मी आता बाहेर उभारलो होतो. तुमच्या घराच्या बाहेरचे पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खाली सुद्धा मला हिरव्या साडीचा पदर आणि त्यावरती बांगड्या ठेवलेल्या दिसल्या. तेव्हा मात्र अनिलच्या आईने डोक्याला हात लावला आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, बापरे, हा प्रकार तुला दिसत आहे का? तेव्हा मी म्हणालो, होय, मला दिसत आहे. अनिलच्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर मदन म्हणाला, म्हणजे काय आहे हो काकू त्यामध्ये? तेव्हा अनिलची आई म्हणाली, काय आहे अरे, ज्या व्यक्तीला ही गोष्ट दिसते ना त्यानेच तर तो नैवेद्य ठेवायचा असतो. तेव्हा मी म्हणालो, मी माझ्या मित्रासाठी सगळं काही करेल, पण मला एक गोष्ट सांगा, जर त्या ठिकाणी मी गेलो तर त्यांच्या रक्तातील व्यक्ती नाही, ती मला त्रास सुद्धा देणार नाही. पण जर तुमच्या घराण्यातील एखाद्या समाविष्ट स्त्रीने येऊन पूजा केली तर काही वाईट घडेल का? तेव्हा अनिलची आई म्हणाली, नाही, वाईट काही घडणार नाही, परंतु जीवाला धोका मात्र असेल. तेव्हा मदन म्हणाला, तुमच्या मुलासाठी तुम्ही तेवढं करू शकत नाही का? तेव्हा अनिलच्या डोळ्यातून अश्रू काढत म्हणाली, का नाही करणार? मी माझ्या पोरासाठी मी करू शकते. तेव्हा तिने माझ्याकडे विचारणा केली, तुला कुठे दिसला तो पदर आणि त्या बांगड्या? तेव्हा मी बाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या बुडाकडे हात दाखवला. त्याच्या खाली एक ताट होतं आणि त्यामध्ये ते साहित्य होतं. तेव्हा अनिलची आई मला त्या ठिकाणी घेऊन गेली. गोल प्रदक्षिणा मारली, पण तिथे काहीच नव्हतं. त्या ठिकाणी काहीच नव्हतं म्हटल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. मदन मला म्हणाला, अरे बापरे, हे कसं काही शक्य आहे? तेव्हा मी म्हणालो, मला सुद्धा आश्चर्य वाटत आहे. त्यावेळेला भर 12च्या सुमाराला त्या ठिकाणी गेलेला व्यक्ती मी होतो. माझ्यासोबत अनिल सुद्धा होता. अनिलच्या शरीरामध्ये भिनलेली ती बाई माझ्याकडे बोट करत म्हणत होती, तू आला होतास याला घेऊन, तू आला होतास ना याला घेऊन, मग नैवेद्य सुद्धा तुलाच ठेवावा लागेल. सवाष्णबाईच्या हाताने नैवेद्य त्या ठिकाणी आणायला सांग. तू त्या ठिकाणी थांब, मला तिथून सुटायचं आहे. माझं लेकरू भुकेजलेलं आहे, तू हे सगळं करायचं. तेव्हा मी घाबरलो. मी अनिलच्या आईकडे पाहत म्हणालो, सवाष्णबाईच्या हाताने नैवेद्य मागितला जात आहे, तुम्हाला वाटत नाही का ते कार्य पूर्ण करावं? तेव्हा अनिलची आई म्हणाली, थांब, थोड्याच वेळात पुजारी बुवा येत आहेत, आपण त्यांना विचारूया. तेवढ्यात त्या ठिकाणी पुजारी काका आले. माझ्याकडे पाहत म्हणाले, कुठे कडमडला होता? तरी दुपारच्या वेळेला नको ती पिढा मागे लावून घेतली आहेस आणि या मुलाच्या मागे सुद्धा लावली आहेस. तेव्हा मी म्हणालो, अहो काका, यांच्याच घराण्यातील कोणीतरी आहे ती. मला अनिलनं सगळं सांगितलं. आता ती त्या ठिकाणी ओटी आणि घास मागत आहे. मला तिने सांगितलं आहे की तुला या ठिकाणी घेऊन यावं लागेल, एका सवाष्ण स्त्रीला. मग मी अनिलच्या आईलाच म्हटलं, या काकूंना म्हटलं की तुम्ही आला तर बरं होईल, तुमच्या मुलासाठी तुम्ही तेवढे तरी करू शकता. तेव्हा पुजारी काका माझ्याकडे पाहत म्हणाले, होय, तसं तर करावंच लागेल, पण मला एक गोष्ट सांग, त्या ठिकाणी तुला विहीर दिसली का? तेव्हा मी म्हणालो,
नाही, अजिबात विहीर दिसली नाही. तेव्हा पुजारी म्हणाले, बरं झालं याला विहीर दिसली नाही, नाहीतर विहिरीत उतरून नैवेद्य दाखवा लागला असता. तेव्हा मी म्हणालो, साडीचा पदर आणि बांगड्या दिसल्या. तेव्हा पुजारी काकांनी डोक्याला हात लावला. बापरे, म्हणजे आता साडीच्या पदरावर आणि त्या बांगडीवरती तो नैवेद्य ठेवावा लागेल. तेव्हा मी म्हणालो, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा पुजारी म्हणाले, जर तुला विहीर दिसली असती तर विहिरीत उतरून नैवेद्य ठेवावा लागला असता. आता तर तुला साडीचा पदर आणि बांगड्या दिसल्या आहेत. ज्या ठिकाणी त्या बाईचं प्रेत ठेवलेलं आहे त्या ठिकाणी साडी आणि पदर आणि बांगड्या आहेत. त्या ठिकाणी नेऊन नैवेद्य दाखवावा लागेल. बापरे, अनिलची आई, तुमची तर चांगलीच परीक्षा घेतली आहे बघा त्या बाईने. तेव्हा अनिलची आई घाबरली होती. मला म्हणाली, तू माझ्यासोबत असशील, मला मदत कर. तेव्हा मी त्यांच्यासोबत येणार म्हणून कबूल केलं. थोडं अंतर नाही तर तब्बल मध्यरात्रीच्या वेळेला 1.5 किलोमीटरचं अंतर चालत जायचं होतं. अनवाणीपणाने मध्यरात्रीच्या वेळेला बाजेला बांधलेला अनिल माझ्याकडे बोट करून म्हणत होता, लवकर चल, लवकर चल, भूक लागली आहे, लेकरू उपाशी आहे, घेऊन चल, हिला घेऊन चल. तेव्हा अनिलच्या आईला माझ्यासोबत घेऊन एका तांब्यामध्ये दूध, बाकीचे सर्व साहित्य घेऊन आम्ही दोघेही त्या दिशेने निघालो. माझ्या हातामध्ये कंदील देण्यात आलेला होता. त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्या बागेमध्ये मी प्रवेश केला. बागेच्या आत प्रवेश केल्यानंतर ज्या ठिकाणी ते काजळीचे झुडूप होतं त्या ठिकाणापर्यंत कसंबसं प्रवास करून गेलो. मी त्या ठिकाणाहून वाकून पलीकडे जाण्याच्या विचारात होतो. तेवढ्यात काकू मला म्हणाल्या, थांब इथेच, थांब, मला अंधारामध्ये काही दिसत नाही, मला भीती वाटत आहे. तेवढ्यात पलीकडे पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी घाबरलो, कारण सकाळी जेव्हा मी पाहिलं होतं तेव्हा तिथे काहीच नव्हतं. आता चक्क एक मोठीच्या मोठी 30 फुटाची रुंद असणारी विहीर दिसत होती. काळसर रंगाचं कातळ खडक त्याने बांधलेली विहीर, आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आणि आतमध्ये अंगाई गीत म्हणणारी एक बाई मला दिसू लागली. मी कठड्यावरती थांबलो आणि अनिलच्या आईकडे पाहत म्हणालो, काकू विहीर दिसत आहे, काकू विहीर दिसत आहे हो. तेव्हा अनिलची आई म्हणाली, मला आता एकटीला पुढे जाणं होणार नाही. तेव्हा मी म्हणालो, मी येतो ना तुमच्यासोबत. तेव्हा काकू म्हणाल्या, माझ्या लेकरासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण हे धाडस माझ्याकडून होणार नाही. तू सोबत आहे म्हटल्यावर मी पुढे येते. मी त्यावेळेला त्यांच्यासोबत पुढे जाण्यासाठी कंदील धरून हळूहळू विहिरीच्या कठड्याजवळ आलो. विहिरीच्या कड्याहून खाली उतरण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यावरून खाली पाहिलं तर ज्या ठिकाणी शेवटच्या पायरीच्या कोनाड्यांमध्ये त्या बाईला बसवण्यात आलं होतं, ती बाई त्या ठिकाणी आपल्या तान्या बाळाला छातीचं दूध पाजून वर पाहून गाणं म्हणत होती. ती अंगाई गीत गात होती. अचानक मी त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिने खालूनच माझ्याकडे हात केला आणि मला विचारलं, कुठे आहे ती? आणलं का सगळं? मला भूक लागली आहे, माझ्या लेकराला भूक लागली आहे, माझं नैवेद्य, माझी ओटी सगळं आणलं ना? तेव्हा मला समजेना की काय उत्तर द्यावं. तेवढ्यात अनिलची आई तिथून वरूनच म्हणाली, हो, सगळं आणलं आहे, माझ्या लेकराला सोड बर का, सोड माझ्या लेकराला. तेव्हा ती मालती म्हणायची बाळंतीण स्त्री मोठ्याने किंचाळून ओरडत त्या पायऱ्यावरून पळत पळत वरच्या दिशेने आली. एका क्षणामध्ये अनिलची आई समोर ती उभा राहिली. तिच्याकडे पाहत म्हणाली, आता आठवण आली का रक्तातल्या नात्यांची? इतकी वर्ष माझं लेकरू उपाशी असेल हे कळलं नाही का तुला? आता आली आहे. स्वतःच्या लेकरावरती घाला आल्यानंतर माझ्या लेकराला किती त्रास झाला असेल. कित्येक वर्ष झालं मी या ठिकाणी आहे. कोणाला वाटलं नाही की माझी भूक भागवावी, माझ्या लेकराची भूक भागवावी, मला सोयी बांगडी द्यावी, मला सर्व काही वेळेच्या वेळेला अर्पण करावं. परंतु तुम्ही कोणी काहीच केलं नाही. आज जेव्हा स्वतःच्या लेकराच्या जीवावर बेतलं असं जाणवलं तेव्हा या ठिकाणी आलीस का? का म्हणून तुझ्या लेकराला सोडावं मी? तेव्हा अनिलची आई म्हणाली, माझं लेकरू काय आणि तुझं लेकरू काय वेगळं आहे का? आम्ही तुझ्याच घराण्यातील आहोत. तुला वाटतं का तुझ्या लेकराचा तू जीव घ्यावा म्हणून? तुला जे काय हवं आहे ते सगळं साहित्य आणलं आहे. तुझ्या लेकराला दूध आणलं आहे, चोळी बांगडी, ओटी, साडी, सर्व साहित्य आणलेलं आहे. माझ्या लेकराला सोडून दे, त्याचा अंत पाहू नकोस. तेवढ्यात तिने अनिलच्या आईकडे पाहत
मोठ्याने हसायला सुरुवात केली. आज आज लक्षात आलं का नैवेद्याचा भाग? आज लक्षात आला का ओटीचा भाग? आज लक्षात आला का दुधाचा तांब्या? इतकी वर्ष आम्ही उपाशी आहोत हे ध्यानात नाही आलं आणि आज आली आहेस या बाळंतिणीच्या विहिरीकडे. बाळंतिणीची विहीर म्हणून सगळेजण दूर राहतात, सगळे घाबरतात, पण तुला तर माहीत आहे ना, घराण्यातील बाई उपाशी आहे, घराण्यातील लेकरू उपाशी आहे. गावासाठी सगळ्यासाठी मी सगळं काही त्याग करून या ठिकाणी बसले आहे. ते कोणासाठी? घराण्यातील सर्व लोकांना, या वाडी वस्तीवरच्या सर्व लोकांना पाणी मिळावं म्हणून. आणि या सर्वजण पाणी मिळून सगळं काही सुख समृद्धीने राहत असून माझ्या मात्र साहित्याची तुम्हाला आठवण आली नाही, विसर पडला तुम्हाला. जेव्हा तुम्हाला कोणी बाधा करेल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल का? तेव्हा अनिलच्या आईने खाली वाकून जमिनीवरती नाक घासलं. मी त्यावेळेला त्या ठिकाणी हात जोडून म्हणालो, मालती आजी, माझ्यामुळेच त्याचं लेकरू इथे अडकलेलं आहे. जर त्याला काही झालं आणि जर ते गेलं तर मला ते आयुष्यभर कधीही माफ करणार नाहीत. माझ्यासाठी त्या मुलाला सोडा हो. मी तुमच्या नातवासारखा आहे आणि तो सुद्धा तुमच्या नातवासारखा आहे. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पोटच्या लेकराचा जीव जावा म्हणून? नाही ना, मग सोडा. त्यांनी आणलेलं सगळं काही कबूल करा. मी तुम्हाला वचन देतो, जर कोणी नाही नैवेद्य आणून ठेवला तर मी या बाळंतिणीच्या विहिरीजवळ नैवेद्य आणून ठेवेन, ते सुद्धा यांच्या घरातून. त्यांच्या लेकराला माफ करा हो, त्यांच्या लेकराला माफ करा. तेव्हा करुणेचा भाव दाखवत त्या बाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने अनिलच्या आईकडे पाहिलं. तिच्या हातातील त्या ताटातील नैवेद्य तिने ग्रहण केला आणि आपल्या लेकराला दुधाचा तांब्या पाजवला. तेव्हा माझ्याकडे पाहत म्हणाली, लेकरा, तुझ्या मनामध्ये प्रेम भाव आहे. ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे त्याच्या पुढे ईश्वर काय, सैतान सुद्धा शांत होतो. मी तर व्याकुळलेली आई आहे, तुझ्या इतकाच माझा मुलगा. असं समजून मी तुला वचन देते की मी या मुलाला तर सोडून देते, पण विधवा नवमीला मात्र तुझ्या हातूनच मी हा घास घेते. तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. अनिलच्या आईने तिला हात जोडले आणि आम्ही तिथून परत निघालो. अनिल पूर्वस्थितीत आलेला होता. तेव्हापासून दर विधवा नवमीला मी त्या ठिकाणी त्या बाळंतिणीच्या विहिरीजवळ जातो आणि अनिलच्या घरातील तो घास प्रत्येक वेळेला तिला अर्पण करतो.